रत्नागिरी येथील जयस्तंभ या मध्यवर्ती ठिकाणी दररोज सायंकाळी मेणबत्ती लावून पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील 27 पर्यटकांना श्रद्धांजली वाहण्यात येते। दहशतवाद्यांनी केलेल्या बेछूट गोळीबारात निष्पाप पर्यटकांना आपले प्राण गमवावे लागले। रत्नागिरीतील संविधानप्रेमी नागरिक गेले 4 दिवस मृतात्म्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करत आहेत। भैया वंजू, दीपक राऊत, सुहेल मुकादम, कांचन मालगुणकर, शकील गवाणकर यांच्यासह शहरातील नागरिकांनी हा उपक्रम सुरू केलाय। त्यास रत्नागिरीतील जनतेचा उत्स्फूर्त पाठिंबा लाभला आहे। रत्नागिरी जयस्तंभ इथे सायंकाळी 7 नंतर तुम्हीही मृतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी येथे एक मेणबत्ती लावू शकता, असं आवाहन सामाजिक कार्यकर्ते भैया वंजू यांनी केलं आहे। माझं नाव वल्लभ विभावरी वसंत वंजू। काश्मीरमधील बेलगाममध्ये जो अतिरेक्यांनी भ्याड हल्ला केला, त्या हल्ल्यामध्ये निष्पाप 27 पर्यटक मारले गेले। आम्ही त्यांना आदरांजली वाहण्यासाठी आम्ही संविधानप्रेमी रत्नागिरीकर रत्नागिरीतील जयस्तंभ येथे 24 तारखेपासून आत्तापर्यंत आज 9 दिवस झाले आम्ही दररोज तिथे जमतोय आणि 27 मेणबत्त्या लावतो। हा कार्यक्रम बरोबर 7 वाजता सुरू होतो। 10 मिनिटं आम्ही इथे थांबतो आणि आम्ही आपापल्या कामाला निघून जातो। पण आपण आपल्या सोयीनुसार आपण कधीही येऊन आपण जयस्तंभावरती आपण एक मेणबत्ती लावून आपण मृतांच्या प्रती आदरांजली व्यक्त करू शकतो। दुसरं म्हणजे काश्मीरी बांधवांच्या सोबत आम्ही आहोत, कारण काश्मीरमध्ये पर्यटन हा मुख्य व्यवसाय आहे। उद्या पर्यटक जर काश्मीरला गेला नाही तर तिथील युवक हा एका वेगळ्या मार्गाला लागायची शक्यता आहे। त्याच्यामुळे आम्हाला असं सांगायचं आहे की आम्ही आमच्या काश्मीरी बांधवांसोबत आहोत। आम्हाला जसं शक्य होईल आम्ही तिथे येणार, आम्ही पर्यटक म्हणून नक्की येणार, आम्ही तुमच्यासोबत आहोत, हा संदेश आम्हाला द्यायचा आहे। आणि हा संदेश आम्ही संविधानप्रेमी रत्नागिरीकर म्हणून आम्ही सगळं रत्नागिरीतर्फे आम्ही आमच्या काश्मीरी बांधवांना आश्वस्त करतो। जय हिंद। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।